श्री स्वामी समर्थ. भूतकाळ आणि आत्मशांती. श्री स्वामी समर्थ सांगतात की जर भूतकाळ तुम्हाला त्रास देत असेल तर त्याला विसरणे हीच खरी शक्ती आहे. एकटे राहण्याचा आनंद घ्यायला शिका, कारण कोणीही तुमच्या सोबत कायमचे राहणार नाही. फक्त फोनच्या संपर्कातूनच नव्हे तर जीवनातूनही काही नकारात्मक लोकांना दूर करा. ही जीवनातील एक महत्त्वाची शिकवण आहे जी तुम्हाला शांतता प्राप्त करून देईल. सकारात्मकता आणि घरातील वातावरण. तुम्ही जरी घरात दुःखी असाल तरी हसतमुखाने दार उघडा. जीवनात नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे गरजेचे आहे. लोकांच्या नकारात्मक विचारांपासून स्वतःला दूर ठेवा. जेव्हा शांत राहणारा माणूस अचानक प्रतिक्रिया देतो तेव्हा समजून घ्या की कोणीतरी मर्यादा ओलांडली आहे. त्यामुळे संयम आणि शांतीने निर्णय घ्या. संपत्तीपेक्षा वेळ आणि श्वास मौल्यवान. संपत्तीपेक्षा वेळ आणि श्वास अधिक मौल्यवान आहे. या जगात कोणालाही मदत करण्यासाठी पैशांची आवश्यकता नसते, तर एका उदार हृदयाची गरज असते. लोक विश्वास पटकन जिंकतात आणि नंतर तो तोडतात. त्यामुळे कोणावरही सहज विश्वास ठेवू नका. जीवनात प्रामाणिकतेला मोठे स्थान द्या आणि तुमच्या मूल्यांवर ठाम राहा. व्यवहार आणि भावना. काही लोकांच्या हृदयात भावना नसतात, त्यांच्यासाठी प्रत्येक गोष्ट फायदेशीर असायला हवी. अशा लोकांशी व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. या जगात सरळपणाने चालणे कठीण आहे. तुमच्यावर जितका दबाव टाकला जाईल तितकेच लोक तुम्हाला दडपण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे आत्मनिर्भर बना आणि तुमच्या जीवनाचा निर्णय स्वतः घ्या. संयम आणि आत्मविश्लेषण. आयुष्यात प्रत्येक दुःखानंतर आनंदाची वेळ येते. खऱ्या हुशार व्यक्तीमध्ये अहंकार किंवा अभिमान नसतो. नियम तयार करताना स्वतः त्यांचे पालन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आपले जीवन योग्य मार्गाने चालवण्यासाठी स्वतःला शिस्तबद्ध करा आणि आत्मविश्लेषण करा. बदल आणि माणसांची प्रवृत्ती. माणसं बदलतात आणि हीच जीवनाची गती आहे. मात्र द्वेष आणि प्रेम कधीही एका हृदयात एकत्र नांदत नाही. खोट बोलणाऱ्यांची नाती टिकतात, पण सत्य बोलणाऱ्यांची नाती तुटतात. त्यामुळे तुमच्या विचारांची आणि बोलण्याची शुद्धता कायम ठेवा. पैशाचा खरा अर्थ. पैसा सर्व काही नसला तरीही प्रत्येक गोष्टीला त्याची गरज असते. लोक जिवंत माणसाला विचारत नाहीत, पण मेल्यानंतर त्याच्याबद्दल सहानुभूती दाखवतात. आयुष्य काट्यांनी भरलेला प्रवास आहे. संयम आणि धैर्य ठेवा. जीवनात परोपकाराचा भाव ठेवा, कारण उपकार कधीच फेडता येत नाही. आत्मसन्मान आणि स्वीकार. कोणी तुमच्याकडे दुर्लक्ष करत असेल तर त्यांना तसे करू द्या. प्रत्येकाच्या आयुष्यात संधी येते. कटू अनुभवून घेतलेल्या व्यक्तीला आपली ताकद कधीच कळत नाही. म्हणून आत्मसन्मान जपा आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये खंबीर राहा. संवाद आणि शांतता. शब्द शक्तिशाली असतात. त्यांचा योग्य उपयोग केला नाही तर नुकसान होऊ शकते. कोणत्याही गोष्टीचा पूर्ण तपास करता निष्कर्ष काढणे टाळा. शांत राहून परिस्थितीचा विचार करा आणि मगच निर्णय घ्या. भविष्याकडे वाटचाल. भूतकाळातील पश्चात्ताप टाळा आणि भविष्याकडे आत्मविश्वासाने पहा. चांगली जागा शोधण्यापेक्षा तुम्ही जिथे आहात ती जागा उत्तम बनवा. प्रत्येक माणूस कायम व्यस्त नसतो, तो त्याच्या प्राधान्यानुसार वेळ देतो. त्यामुळे स्वतःच्या महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करा. जीवनातील अपरिहार्य सत्य. योग्य लोक जेव्हा गप्प बसतात तेव्हा चुकीच्या लोकांचा विजय होतो. ज्या गोष्टी तुम्ही बदलू शकत नाही त्या स्वीकारणेच योग्य. जीवनात संघर्ष अपरिहार्य आहे, पण त्यावर मात करूनच यश मिळते. त्यामुळे संयम ठेवा, मेहनत करा आणि सदैव सकारात्मक राहा. जीवनातील सत्य आणि विचारांचा आरसा. हुशारी आणि माणसाच्या विचारसरणी. काही गोष्टींची काळजी करून काहीही साध्य होत नाही. हुशारी म्हणजे केवळ मोठे बोलणे नव्हे, तर योग्य वेळी योग्य निर्णय घेणे. खराखुरा हुशार तोच असतो ज्याला कुठे आणि कसा संवाद साधावा हे ठाऊक असते. आपल्या विचारांमध्ये स्थिरता असली पाहिजे, कारण लोक आपल्याविषयी काय विचार करतात हे आपल्या आयुष्याचे ध्येय असू नये.
सत्य आरसा कितीही नाजूक असला तरीही तो वास्तव दाखवायला कधीच घाबरत नाही. नाती आणि विश्वास. हुशारीने पैसे उधार द्या, कारण गरजेच्या वेळी स्वकर्तृत्वाने पैसे मागण्याची वेळ येऊ शकते. स्वार्थी आणि संकुचित विचारसरणी असलेल्या नात्यांपासून दूर राहावे, कारण गरजेच्या वेळी ही नाती आपल्याला मदतीचा हात देत नाही. संकटाच्या काळात माणसाने आपले शहाणपण वापरले पाहिजे, तसेच संकटातून बाहेर पडण्याची कला आत्मसात करावी. विश्वास हा अतिशय नाजूक असतो. तो कमवायला संपूर्ण आयुष्य लागते, पण गमवायला केवळ एक क्षण पुरेसा असतो. विश्वास एकदा तुटला की तो पुन्हा जुळवणे कठीण असते. म्हणूनच कोणावर विश्वास ठेवताना काळजीपूर्वक विचार करावा. साधेपणा आणि प्रामाणिकपणा. जो व्यक्ती तुमच्यावर रागावतो त्याला शांतपणे समजवावे, पण जर तो समजून घेत नसेल तर त्याला सोडून द्यावे. जितका साधा आणि निर्मळ असाल तितकाच कपटी आणि लबाड लोकांचा शिकार होण्याचा धोका असतो. सत्यावर विश्वास ठेवा, कारण अंतिम विजय नेहमीच सत्याचाच असतो. जीवनात औषधावर जितका विश्वास ठेवता तितकाच विश्वास प्रामाणिक लोकांवर ठेवावा, कारण कडू औषध जरी असले तरी तेच फायद्याचे असते. मानवाच्या सर्वात मोठ्या शत्रूंपैकी एक म्हणजे त्याचा अहंकार. अहंकार माणसाला खाली खेचतो आणि त्याच्या प्रगतीत अडथळा निर्माण करतो. त्यामुळे आपल्या अहंकारावर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे आहे. जीवनातील मोठे धडे. माणसाचा सर्वात मोठा शत्रू त्याचा अहंकार असतो. तो कायमचा दुःखाच्या आठवणींमध्ये अडकून राहतो. अनेकदा माणूस एकटाच असतो, पण तोच खरा आनंदी असतो. वाईट शब्द हे वाईट मनाचे पहिले लक्षण असते. प्राणी माणसाच्या तुलनेत जास्त विश्वासू असतात. प्रेम मिळूनही काही माणसे विश्वासघात करतात. त्यामुळे अशा लोकांपासून दूर राहणे हिताचे. आयुष्यात प्रामाणिकपणाचाच विजय होतो. जेव्हा तुम्ही कोणाच्याही चुकीवर शांत राहता तेव्हा समोरच्याला वाटते की तुम्ही दुर्बल आहात, पण वास्तवात शांत राहणे हीच खरी ताकद असते. जीवनात प्रत्येक क्षणाचा उपयोग करून घ्यावा, कारण वेळ परत येत नाही. आनंदी जीवनाची गुरुकिल्ली. आनंदी राहायचे असेल तर जुन्या गोष्टींचा विचार करणे थांबवा. काही लोक तुमच्यावर टीका करतात कारण त्यांना तुमची खरी आणि स्पष्ट मते पटत नाहीत. प्रत्येक नात्याला मर्यादा असते, पण जेव्हा स्वाभिमानाचा प्रश्न येतो तेव्हा ते नाते संपवणे योग्य ठरते. ह्या माणसाचा ओळख हा त्याच्या नात्यांवर नाही तर त्याच्या विचारांवर होते. यशस्वी होण्यासाठी चिकाटी, संयम आणि परिश्रम यांची जोड आवश्यक आहे. कोणत्याही गोष्टीत अपयश आले तरी हार मानू नका, कारण अपयश ही यशाची पहिली पायरी असते. प्रयत्न करत राहिल्यास यश नक्की मिळते. विश्वास आणि त्याची किंमत. माणसाला जीवनात दोन प्रकारच्या लोकांमुळे पराभूत व्हावे लागते. एक म्हणजे त्याचे कुटुंब आणि दुसरे म्हणजे त्याची अत्यंत प्रिय व्यक्ती. आयुष्यात इतके व्यस्त राहावे की द्वेष आणि भीतीसाठी वेळ उरू नये. रिकामा माणूस हा सर्वात दुःखी असतो. सत्य कितीही कटू असले तरी तेच खरे असते. लोक नेहमीच सत्य टाळतात, पण खोटी सुखद माहिती सहज स्वीकारतात. आरशात सत्य दिसत असते, म्हणूनच काही लोक आरशाकडे बघायचे टाळतात. आयुष्यात चुकीच्या व्यक्तीसोबत राहण्यापेक्षा एकटे राहणे केव्हाही चांगले. मैत्री आणि प्रेम. प्रेम ही अपघातासारखी गोष्ट आहे. ते कोणाच्याही बाबतीत घडू शकते. जर योग्य माणूस नसेल तर प्रेम करणेच योग्य. जर तुम्हाला मैत्री करायची असेल तर वेड्या लोकांशी करा, कारण गरजेच्या वेळी हुशार लोक उपयोगी पडत नाहीत. दुःख हे कटू असते, पण ते जगण्याची खरी शिकवण देते. मैत्री टिकवण्यासाठी विश्वास आवश्यक आहे. खरा मित्र तोच असतो जो तुमच्या सुखदुःखात सोबत राहतो. खोटी मैत्री पुढे जाऊन दुःखदायक ठरते. त्यामुळे कोणाशीही मैत्री करताना काळजीपूर्वक विचार करा. जीवनातला संघर्ष आणि यश. यश हे संघर्षातूनच मिळते. कोणत्याही क्षेत्रात प्रगती साधायची असेल तर कठोर परिश्रम आणि सातत्य आवश्यक आहे. संघर्षाच्या काळात संयम आणि धैर्य बाळगणे गरजेचे असते. प्रत्येक संकट हा एक नवा धडा असतो, जो आपल्याला अधिक परिपक्व बनवतो. जीवनातील आनंदाचा मूलमंत्र.
जीवनातील प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या, भविष्याची काळजी करताना वर्तमान विसरू नका। जीवन हा एक सुंदर प्रवास आहे, तो आनंदाने जगावा। कोणत्याही परिस्थितीत सकारात्मक दृष्टिकोन ठेवा, कारण सकारात्मक विचारच तुम्हाला पुढे घेऊन जातात। शेवटची शिकवण, जगातील सर्वात मौल्यवान गोष्ट म्हणजे विश्वास। हा विश्वास मिळवायला संपूर्ण आयुष्य लागते, पण तो गमवायला फक्त एक क्षण पुरेसा असतो। महात्म्य हे गोंडस शब्द नाही, तर ती एक कठीण साधना आहे। जीवनात प्रामाणिक राहा, सत्याचा मार्ग अनुसरा आणि सदैव आनंदी राहा। जीवनातील सत्य आणि अनुभव, आयुष्य हे पदाने नाही, तर कर्मकांडाने प्राप्त होते। आपल्या जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर विविध अनुभव येतात आणि त्यातून आपण शिकतो। कोणी आपल्या उपस्थितीला महत्त्व देत नसेल, तर त्यांनी आपल्या अनुपस्थितीचीही कद्र करणार नाही। म्हणूनच स्वतःला योग्य प्रकारे समजून घेतले पाहिजे। आयुष्याच्या प्रवासात अनुभव येत राहतात। आयुष्य हे एका स्टेशनसारखे आहे, जिथे बरेच लोक असतात, पण आपले म्हणावे असे कोणीही नसते। जीवनातील अशा परिस्थितीत मनाला दुःख होते आणि जगाचे सौंदर्यही नष्ट झाल्यासारखे वाटते। यशाचे महत्त्व जेव्हा समजते, तेव्हा त्याचा योग्य उपयोग केला पाहिजे। यशावर पाणी साचल्यास ते बाहेर टाकावे, अन्यथा ते अडचणी निर्माण करू शकते। कोणत्याही परिस्थितीत निष्क्रिय बसू नका, कारण ते अधिक दुःख निर्माण करू शकते। नात्यांचे महत्त्व आणि त्यांचे व्यवस्थापन, कधी कधी आपलीच माणसे आपल्याला इतके दुःख देतात की अनोळखी लोकांचीही लाज वाटू लागते। सुखाच्या काळात साथ देणारे अनेक असतात, पण खरी परीक्षा कठीण प्रसंगांमध्ये होते। आपल्याला माहित असले पाहिजे की कोणावर अन्याय करू नये, कारण प्रत्येक दुःखी माणूस कुठेतरी गोंधळलेला असतो। नातेसंबंध अधिक वाढवल्यास ते आपल्याला बांधून ठेवतात, त्यामुळे त्यांना सावधपणे जोडा। स्वतःचे स्वाभिमान आणि आत्मसन्मान जपला पाहिजे। सत्य आणि स्वाभिमानाचे महत्त्व, सत्य बोलणे सोपे असते, पण ते ऐकण्याची तयारी असणे महत्त्वाचे आहे। आपला आत्मसन्मान जपला पाहिजे आणि अयोग्य गोष्टींना पाठिंबा देऊ नये। आपला हेतू स्पष्ट असेल, तर कोणत्याही परिस्थितीत आपले ध्येय गाठता येते। आपण मदत केली तरी काही लोक आपल्याला मूर्ख समजतात, त्यामुळे अशा लोकांपासून दूर राहणेच योग्य। विश्वास ठेवल्यावर धोका मिळू शकतो, त्यामुळे कोणावरही अंधविश्वास ठेवू नये। जीवनात योग्य मार्ग निवडणे, जोपर्यंत तुम्ही स्वतः दुःखातून जात नाही, तोपर्यंत इतरांचे दुःख जाणवत नाही। जीवनात नात्यांना फक्त वेळ नाही, तर समजून घेण्याचीही गरज असते। कोणत्याही गोष्टीचे आकलन योग्य असले पाहिजे। सत्याच्या मार्गावर चालण्यासाठी एकटेपणाची भीती बाळगू नका। जीवन हे संघर्षाने भरलेले आहे, पण योग्य मार्ग निवडल्यास ते सुंदर बनू शकते। संघर्ष आणि संयमाचे महत्त्व, जीवनात संघर्ष अनिवार्य आहे। प्रत्येक व्यक्तीला काही ना काही आव्हाने येतात आणि त्याचा सामना करण्यासाठी संयम आवश्यक असतो। संयमाने विचार केला तर अनेक समस्यांचे समाधान सहज सापडते। अनेकदा तातडीच्या निर्णयांमुळे आपले नुकसान होऊ शकते, त्यामुळे संयम बाळगणे महत्त्वाचे आहे। आशावाद आणि सकारात्मकता, आयुष्यात आशावाद ठेवणे गरजेचे आहे। नकारात्मक विचारांमुळे मन उदास होते आणि आत्मविश्वास कमी होतो। कोणतीही परिस्थिती असो, तिच्यातून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे। सकारात्मक विचारसरणी असली तर कठीण प्रसंग देखील सोपे वाटू शकतात। स्वबळावर उभे राहणे, स्वावलंबन हा जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे। स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवणे गरजेचे आहे। दुसऱ्यांवर अवलंबून राहिल्यास आपल्या प्रगतीला अडथळा येऊ शकतो। स्वतःच्या मेहनतीने आणि प्रयत्नांनी जीवनात यश मिळवता येते। कोणत्याही परिस्थितीत स्वतःवर विश्वास ठेवा आणि पुढे जाण्याचा प्रयत्न करा। ध्येय निश्चित करणे आणि त्यावर भर देणे, कोणतेही कार्य यशस्वी होण्यासाठी स्पष्ट ध्येय आवश्यक असते। ध्येय निश्चित केल्यास आपले प्रयत्न त्याच दिशेने केंद्रित करता येतात। अर्धवट प्रयत्न किंवा दिशाहीन परिश्रमामुळे अपेक्षित यश मिळत नाही। म्हणूनच आपले ध्येय निश्चित करा आणि त्यासाठी सातत्याने प्रयत्न करा।
आत्मशोध आणि आत्मविकास. स्वतःला जाणून घेणे ही जीवनाची मोठी प्रक्रिया आहे. प्रत्येकाने आपल्यातील गुण आणि दोष समजून घ्यावे आणि स्वतःचा विकास करण्याचा प्रयत्न करावा. आत्मशोधातून आत्मविश्वास वाढतो आणि आपण अधिक परिपक्व होतो. आत्मविकासासाठी नवनवीन गोष्टी शिकणे, वाचन करणे आणि सतत प्रगती करणे आवश्यक आहे. जीवनाचा खरा अर्थ. जीवन केवळ उपभोग घेण्यासाठी नाही, तर त्यात काहीतरी सकारात्मक योगदान देणे महत्त्वाचे आहे. समाजासाठी, कुटुंबासाठी आणि स्वतःसाठी काहीतरी चांगले करण्याचा प्रयत्न करावा. जीवनाचा खरा आनंद हा इतरांना मदत करण्यात आणि त्यांच्याबरोबर सुख वाटण्यात आहे. प्रेम, जीवनाचा गाभा. प्रेम हे जीवनाचे एक अत्यंत महत्त्वाचे अंग आहे. स्वामी सांगतात की प्रेम आपल्या आंतरिक जीवनाचा गाभा असतो. प्रेमामुळेच माणूस एकमेकांसोबत जोडला जातो आणि जीवनाचे असंख्य दृष्टिकोन उघडतो. प्रेमाच्या महत्तेची वेगवेगळी रूपे अस्तित्वात असतात. आईचे प्रेम, बापाचे प्रेम, मित्रांचे प्रेम आणि प्रियतमा व्यक्तीचे प्रेम. हे सर्व प्रेम एकाच गाभ्यातून जन्म घेतात. प्रेमामुळेच माणूस अडचणींवर मात करतो, कारण प्रेमात असलेली शक्ती त्या व्यक्तीला सक्षम करते. शेकडो अडथळे, संकटे आणि जीवनाचे कटू सत्य असताना प्रेम एक अशी शक्ती आहे जी मनुष्याला संघर्ष करण्याची इच्छाशक्ती देते. प्रेमाच्या मार्गदर्शनातून स्वामी सांगतात की जीवनात असलेल्या अडचणींचा सामना प्रेमाच्या जोरावर केला जाऊ शकतो. स्वामींच्या उपदेशानुसार कर्म म्हणजे ते पीक जे माणसाला कोणत्याही परिस्थितीत कापावे लागते, हे प्रेमाच्या प्रतिमेत रूपांतरित होते. जसे पिकासाठी परिश्रम आवश्यक आहे, तसेच प्रेमातही प्रामाणिकता आणि निष्ठा आवश्यक असतात. नातेसंबंध, जीवनाची शिडी. नातेसंबंध म्हणजेच एक दुसऱ्याशी जोडले जाणारे धागे. जीवनात जितके सुंदर नाती असतात, तितकेच त्या नात्यात समजून घ्या आणि त्यांचे महत्त्व जाणून घ्या. नातेसंबंध हे पाण्याच्या थेंबांसारखे असतात, साधे, पवित्र आणि काळाच्या ओघात टिकणारे. प्रत्येक नात्यात विश्वास आणि समर्पण आवश्यक आहे. स्वामींचे उपदेश सांगतात की नाती जपणे हे एक कर्तव्य आहे. जीवनातील अनेक नातेसंबंध विचारांचे, भावना आणि आदर्शांचे एकमेकांमध्ये सामर्थ्य निर्माण करतात. प्रत्येक नातीमध्ये कोणत्याही परिस्थितीत प्रेमाचा आदानप्रदान होणे आवश्यक आहे. जर दोन व्यक्तींच्या नात्यात विश्वास आणि प्रेम आहे, तर ते नाते टिकते. परंतु जर त्यात संकोच आणि विश्वासाचा अभाव आहे, तर ते नाते तुटते. प्रत्येक नाता ये पक्षासारखा असतं, हे एक विचार स्वामींचेच आहे. याचा अर्थ असा की जसे पक्षी आपली चोच सोडून दूर जात नाही, तसेच नाती एकमेकांना जपून ठेवतात. जेव्हा आपले नाते सखोल होते, तेव्हा ते टिकवणे आणि त्यात प्रेम घालणे आवश्यक असते. कर्म, आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग. कर्म हे जीवनाचा मूलभूत घटक आहे. प्रत्येक कर्माचा परिणाम व्यक्तीच्या जीवनावर होतो. स्वामी सांगतात की कर्माला गाबरा देवाला नाही, देव तुम्हाला क्षमा करतो, कर्माला नाही. याचा अर्थ असा की कर्माचे फल स्वीकारणे आवश्यक आहे, कारण ते आपल्याला आध्यात्मिक उन्नतीसाठी मदत करते. जीवनात असलेल्या अडचणी आणि कष्टांचे शांतीशास्त्र म्हणजेच कर्म, कर्माची साधना आपल्याला संघर्ष करत असताना आत्मिक उन्नती साधण्यास मदत करते. प्रत्येक कर्म आपल्या मार्गाचा एक भाग असतो. जर आपल्याला जीवनाचे उद्देश समजून ते स्वीकारता येईल, तर त्या कर्माचे फल नक्कीच चांगले होईल. स्वामींच्या शिकवणीवर आधारित कर्म आणि त्याचे महत्त्व आपल्याला प्रत्येक दृष्टिकोनातून विचारले पाहिजे. कर्म म्हणजे ते पीक जे माणसाला कोणत्याही परिस्थितीत कापावे लागते. हे उदाहरण स्वामींनी देऊन दर्शवले की कर्म करताना आपल्याला त्याचे फल स्वीकारावे लागते. जीवनाच्या प्रवासाचे निरंतर विकास. जीवनाचा प्रत्येक प्रवास वेगळा असतो आणि प्रत्येकाला त्याच्या जीवनाच्या उद्देशाची ओळख होणे आवश्यक आहे. जीवनाच्या प्रवासात प्रेम, नातेसंबंध आणि कर्म ह्यांचे एकमेकांशी जडलेले संबंध आहेत. स्वामी सांगतात की जर तुम्ही तुमच्या प्रवासात अडथळे घेतल्यास तुम्हाला तुमचा गंतव्यस्थानाचा महत्त्व कसा ओळखणार? अडचणींच्या आड असलेल्या मार्गाचा सामना करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करणे आवश्यक आहे.
अडचणी असतील तरी त्या आडवणार नाहीत। जीवनाच्या मार्गावर तुमचे ध्येय साध्य करणे हेच प्रमुख उद्दिष्ट असायला पाहिजे। जीवनाच्या तत्वज्ञानाचा सामना। स्वामींच्या उपदेशातून शिकता येईल की जीवनाच्या प्रत्येक घटकाला तत्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून पाहणे आवश्यक आहे। जर आपले जीवन कर्म, प्रेम आणि नातेसंबंध यांच्या योग्य संतुलनात असेल तर ते जीवन अधिक समृद्ध होईल। मरणानंतर शरीर शमशानात जळते, परंतु प्रेमाची नाती हवी असताना ती मांसाचे मन जळवते। याचा अर्थ असा की शारीरिक मरणानंतर शरीर लुप्त होतं, पण प्रेमाची नाती नेहमीच उंचावतात आणि त्यांचे अस्तित्व कायम राहते। क्षमा आणि समर्पण। जीवनात येणारी अडचण आणि संघर्ष या सर्वांवर मात करण्यासाठी क्षमा आणि समर्पण हे महत्त्वाचे आहे। जेव्हा लोक आपल्याशी वाईट वागत असतात तेव्हा त्यांना क्षमा करून त्यांचे मार्गदर्शन करा। स्वामी सांगतात की तुमचं दुःख हेच दुसऱ्याला परत त्रास देणं ठरू नये। जीवनाच्या मार्गावर प्रत्येकाने योग्य आचारधर्म पाळला पाहिजे, त्याचप्रमाणे त्यांना आव्हान असले तरी त्यांनी खूपच शांती आणि प्रेमाने वागावे लागते। आशा आणि विश्वास। आशा आणि विश्वास हीच जीवनाच्या जडबद्धतेत होणारी सशक्त शक्ती आहे। जीवनात कुठल्याही वेळी अडचणी येत असतात, पण स्वामींच्या उपदेशानुसार जेव्हा परिस्थिती तुम्हाला कष्ट देते तेव्हा तुम्हाला तुमच्या स्वप्नांचा आणि विश्वासाचा मार्गच लक्षात येतो। आशा आणि विश्वास यामुळेच जीवनाची दिशा ठरवता येते। विश्वास असावा लागतो की जोवर आपल्याला परिश्रम करत राहतो तोवर यश मिळेल। एकूणच विचार, प्रेम, नातेसंबंध, कर्म आणि आध्यात्मिक उन्नती यांच्या संयोगाने जीवन एक मार्गदर्शक शोधतो। स्वामींचे उपदेश हे एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करतात, प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कर्मातून आणि विचारांमधून त्याच्या अस्तित्वाचा उच्चतम उद्देश ओळखता येईल। नातेसंबंधांचे महत्त्व। नात्यांतील दृष्टिकोन। नातेसंबंध हे जीवनातील सर्वात महत्त्वाचे घटक आहेत। व्यक्तिमत्वाची वाढ, मानसिक विकास आणि शांती या सर्व गोष्टी नात्यांच्या माध्यमातून घडतात। जेव्हा आपण चांगले नातेसंबंध जपतो तेव्हा आपली मानसिक आणि भावनिक स्थिरता तयार होते। आपल्या जीवनात जे लोक आहेत त्यांना समजून आणि आदराने वागूनच आपले जीवन समृद्ध होते। नातेसंबंध आणि आत्मनिर्भरता। सकारात्मक नातेसंबंध हे आत्मविश्वास वाढवण्यासाठी महत्त्वाचे असतात। जबाबदारी, प्रेम, सहकार्य आणि विश्वास या सर्व गोष्टी नात्यातून शिकाव्या लागतात। आपली क्षमता वाढवण्यासाठी, आपल्या विचारांना धोरणात्मक रूप देण्यासाठी आणि जीवनाला दिशा देण्यासाठी चांगले नातेसंबंध अत्यंत महत्त्वाचे आहेत। नात्यांमध्ये जपलेली सुसंवादाची कला। सुसंवाद आणि संवाद यांमधील फरक समजून घेतला तरच नातेसंबंध अधिक घट्ट होऊ शकतात। एकमेकांशी संवाद साधताना चांगले ऐकणे आणि समजून घेणे याची आवश्यकता असते। यामुळे व्यक्तींमध्ये आपसातील समज वाढतो आणि ते एकमेकांच्या भावना ओळखून योग्य तो प्रतिसाद देतात। कर्माची महत्त्वता। कर्म आणि जीवनाचा उद्देश। कर्म हे आपल्या जीवनातील मूलभूत घटक आहे। जे कर्म आपण पार पाडतो त्याच्यावर आपले भविष्य ठरते। या कर्मांच्या आधारे आपण आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास करत असतो। स्वामी सांगतात की योग्य कर्म केल्याने आपले जीवन आनंदमय बनते आणि कर्माच्या चक्रात अडकले तर जीवनातील उद्देश गहिरा होतो। कर्माची महत्त्वता वर्धिष्णू आहे कारण ते आपल्या जीवनाची दिशा ठरवते। एक सामान्य विचार असावा की कर्म म्हणजे फक्त आपली कृती, पण वास्तविक कर्म म्हणजेच आपली मानसिकता आणि निर्णयांची गुणवत्ता। कर्माची परिणती। कर्माचे परिणाम काही वेळा लगेच दिसत नाहीत, परंतु ते आपल्या जीवनाच्या दृष्टिकोनावर प्रभाव टाकतात। एक चांगले कर्म कधीच वाया जात नाही। ते आपल्याला शांती, सुख आणि समाधान देत असते। याचप्रमाणे वाईट कर्म देखील त्या व्यक्तीला भविष्यात दुःख आणि संकटांच्या रूपात परत येते। नात्यांमध्ये भावना आणि विश्वास। नात्यांच्या विश्वासाचे महत्त्व। नातेसंबंधांमध्ये विश्वास असणे अत्यंत महत्त्वाचे आहे। विश्वास हे नात्याचे आधारस्तंभ असते।
ते नात्याला कधीच तडजोड करत नाही आणि कोणत्याही अडचणीवर मात करण्याची शक्ती प्रदान करतो. विश्वासामध्येच एक विशेष प्रकारची भव्यता आहे जी सर्व गोष्टींना एकत्र करते. नातेसंबंधातील प्रेम आणि आदर. प्रेम आणि आदर ही नात्यांमधील सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला प्रामाणिकपणे प्रेम आणि आदर दिला तर ते नाते मजबूत होऊ शकते. यामुळे भावनिक स्थिरता आणि शांतता मिळते. आत्मविश्वास आणि त्याचे परिणाम. आत्मविश्वासाची भूमिका. आत्मविश्वास एक व्यक्ती आपल्या जीवनाच्या यशामध्ये मोठा कारक ठरतो. आत्मविश्वास आपल्याला धैर्य आणि शौर्य देतो आणि तो आपल्या विचारांच्या दिशा ठरवतो. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर आत्मविश्वासाची आवश्यकता असते. जेव्हा आपण आपले काम, विचार आणि निर्णय स्वच्छ व आत्मविश्वासाने घेतो तेव्हा जीवन अधिक सुखकारक आणि स्पष्ट दिसते. आत्मविश्वास आणि परिस्थिती. आत्मविश्वास केवळ गोष्टी करणे किंवा यश मिळवणे नाही, तो त्या प्रत्येक क्षणी आपल्या आत्मसमर्पणाच्या स्थितीतून आपल्याला सापडतो जिथे आपण आपले जीवन अधिक शांत आणि समाधानकारक बनवू शकतो. दुसऱ्यांचा विचार आणि काळजी घेणे. दुसऱ्यांचा विचार. जीवनातील महत्त्वाचे संकल्पना म्हणजे दुसऱ्यांचा विचार करणे. ज्यावेळी आपल्याला इतरांच्या दुःखाची काळजी घेतो आणि त्यांच्या स्थितीला समजून घेतो तेव्हा आपल्या जीवनात कृतज्ञतेचा अनुभव येतो. दुसऱ्यांसोबत आपल्या मनातील सहकार्याने आणि मदतीने नातेसंबंध अधिक दृढ बनवता येतात. शत्रूवर किमान संघर्ष असणे. कधी कधी आपल्याला वाईट लोकांच्या संपर्कात येणे लागते. यावर योग्य प्रतिक्रिया देणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. शत्रूवर नियंत्रण ठेवणे आणि त्यास शांतपणे तोंड देणे हे जीवनाला एक गहिरा धडा शिकवते. शत्रू आपल्याला अधिक घाबरवतो, पण योग्य विश्वास आणि धैर्याने त्यास आपण मात देऊ शकतो. आयुष्य हे एक प्रवास आहे ज्यात प्रत्येकाने त्याच्या मार्गावर विचार आणि संघर्षांचा सामना करावा लागतो. परंतु त्या संघर्षांच्या मध्ये जीवनाच्या शहाणपणाचे गुण आणि शांती मिळवता येते. येथे शिवाच्या विचारांचे महत्त्व, जीवनातील संघर्षाची आणि त्यावर मिळालेल्या शिकवणीचा तपशीलवार अभ्यास करण्यात येईल. जीवनात आलेल्या संकटांना कसे समजून घेतले जाऊ शकते, त्याग, समर्पण, बदल, प्रेम आणि आंतरिक शांती या सर्व घटकांची सखोल चर्चा केली जाईल. हे शिकवले जाते की आंतरिक शांततेचा आणि प्रेमाचा आदर्श जीवनात लागवड करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. संघर्ष आणि संकटांचा मार्ग. जीवनातील प्रत्येक व्यक्तीला कोणत्या ना कोणत्या संकटाचा सामना करावा लागतो. हे संकटे सर्वसाधारणपणे मानसिक, शारीरिक किंवा सामाजिक असू शकतात. प्रत्येक संकटाचा सामना करण्याचा दृष्टिकोन हा तुमच्या विचारधारेवर अवलंबून असतो. आपल्याला संकटांचा सामना कसा करायचा हे शिकवणारे काही महत्त्वाचे तत्वज्ञान शिवाच्या शिकवणीतून समजते. शिवाय जीवनाच्या प्रत्येक क्षणी एक निरंतर बदल होत असतो आणि या बदलांचा स्वीकार केल्यावरच जीवनाची खरी मजा समजते. आपल्याला एखाद्या संकटाचा सामना करत असताना त्या संकटाने आपल्याला जास्त विश्वास दिला पाहिजे. शिवाय संकटाचे स्वरूप आणि त्याच्या पार होण्याचा मार्ग आपल्याला योग्य मार्गदर्शन देतो. संकटांना समजून घेतल्यावर त्यावर काय उपाय करावे. स्वीकार करा. आपल्याला आपले संकट स्वीकारायला हवे. जेव्हा आपण संकटाचा सामना करू शकतो तेव्हा आपण त्यावर उपाय शोधू शकतो. विचार करा. संकट कधीही क्षणिक नसते. त्यावर विचार करून त्याच्याशी संबंधित सर्व बाजू समजून घेतल्या पाहिजेत. धैर्य ठेवा. धैर्याने संकटाचा सामना करा आणि एक पाऊल टाका. त्याग आणि समर्पण. शिवाच्या शिकवणीचे एक महत्त्वपूर्ण तत्व म्हणजे त्याग आणि समर्पण. आपल्याला आपल्या जीवनात साक्षात्कार करणे आवश्यक आहे की माझ्या आयुष्यातल्या सर्व गोष्टी एक ग्रेटर पर्पजचा हिस्सा आहेत. ज्यावेळी आपण संपूर्णपणे आपल्या कार्यात समर्पित होतो तेव्हा आपल्याला त्या कार्याचा खरा अर्थ कळतो. शिवाचे शिक्षण आपल्याला शिकवते की सर्व कार्याला आध्यात्मिक दृष्टिकोनातून पहा. त्यागाचे स्वरूप. माझ्या समर्पणाने मी दुसऱ्यांवर किती प्रेम दाखवू शकतो. जन्म, मृत्यू आणि त्यापेक्षा आधीचे जीवन याची शंकेला टाकून काम करा.
उपकार परत करणे हे त्यागाचे दुसरे रूप आहे. आध्यात्मिक जीवन हे एक समर्पण असते. प्रत्येक कार्यामध्ये आपले आत्मविश्वास आणि समर्पण पाहिजे. हे जीवन आत्मसात केल्यानेच आपण आपल्या जीवनातील प्रत्येक गोष्टीवर प्रभुत्व मिळवू शकतो. स्वभावातील बदल. जीवनात मोठे बदल घडविण्यासाठी सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे आपला स्वभाव. आपला स्वभाव किती शांत आणि सकारात्मक असतो हेच आपल्याला जीवनातील ध्येय साधायला मदत करतो. जेव्हा आपला स्वभाव संतुलित असतो तेव्हा आपल्याला आव्हानांचा सामना करत असताना आपल्या निर्णयांमध्ये चुकण्याची शक्यता कमी असते. आपल्याला स्वभावातील बदलाचा स्वीकार कसा करावा यासाठी काही महत्त्वाचे मुद्दे आहेत. प्रेरणा मिळवणे, सकारात्मक विचार आणि अनुभवांकडे लक्ष द्या. दुसऱ्यांचे सहकार्य घेणे, आपले सहकारी आणि इतर लोक आपल्याला प्रेरणा देऊ शकतात. संवेदनशीलता वाढवणे, दुसऱ्यांच्या भावनांना समजून त्यावर विचार करा. स्वभावातील बदल हे आपल्या जीवनाच्या परिवर्तनास प्रारंभ देतो. प्रेम आणि त्याचे महत्त्व. प्रेम हे जीवनातील सर्वात शुद्ध आणि शक्तिशाली प्रेरणास्थान आहे. शिवाय प्रेमानेच आपल्याला नाती मजबूत केली जाऊ शकतात. हे प्रेम आपल्या कार्यात आणि विचारात दिसून येते. जेव्हा आपल्याला समजते की प्रेम हा आधार आहे, तेव्हा आपली जीवनाची दृष्टी बदलते. प्रेमाच्या दृष्टीने विचार करत असताना काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. प्रेमाचा आदर्श दाखवणे, आपल्याला प्रेम आणि तत्वज्ञान एकत्रितपणे स्वीकारावे लागते. दुसऱ्यांसाठी काम करा, प्रेम म्हणजे इतरांसाठी कार्य करणं. विश्वास ठेवा, प्रेमात विश्वास आणि सहकार्य महत्त्वाचे आहे. आंतरिक शांती. आधुनिक जीवनात प्रत्येक व्यक्तीला मानसिक तणाव आणि अस्तव्यस्तता यांचा सामना करावा लागतो. तथापि शिवाय आपल्याला आंतरिक शांतीच्या शोधात राहावे लागते. जर आपले मन शांत असेल तर आपल्याला आयुष्यातले खरे सुख आणि शांती मिळू शकते. आंतरिक शांती मिळवण्यासाठी काही मार्गदर्शनाचे मुद्दे आहेत. ध्यान करा. मनाला शांत करण्यासाठी ध्यान एक प्रभावी उपाय आहे. स्वतःला समजून घ्या. स्वतःला समजून घेऊन त्याच्या चुकीच्या आदर्शांना स्वीकारा. योग आणि प्राणायाम. मानसिक शांती साधण्यासाठी योगाचे महत्त्व अनिवार्य आहे. अंतिम विचार. जीवनाचा उद्देश. जीवनाचे अंतिम उद्देश म्हणजे आध्यात्मिक शांती. जेव्हा प्रत्येक व्यक्ती त्याच्या कार्यात समर्पण आणि प्रेम दर्शवतो तेव्हा जीवन अधिक सुंदर होतो. संकटे आणि आव्हानांच्या मध्येही शांती शोधणे हेच जीवनाचे खरे तत्व आहे. शिवाय आपल्याला जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर एक पाऊल पुढे जावे लागते आणि तो पाऊल आपल्या अंतरात्म्याच्या मार्गदर्शनाखालीच घेतला जातो. प्रत्येक व्यक्तीचे जीवन ही एक साधना आहे. त्या साधनेतूनच आपल्याला यश आणि शांती मिळवता येते. जेव्हा आपल्याला संकटांचा सामना करावा लागतो तेव्हा ते आपल्याला शिकवण्याचा आणि बदल करण्याचा एक प्रकार असतो.